अतिशय प्रखर उन्हाळा आहे आणि या उन्हाळ्यामध्ये आपल्याला शरीराला तापमान स्थिर ठेवण्यासाठी थंड पदार्थांची आपल्याला खूप आवश्यकता असते. परंतु ते आपण घरीच तयार केले, मसाला छास असेल, लिंबू सरबत असेल किंवा टरबूज असेल, असे थंड पदार्थ आपण एकत्रित करून खाल्ले ना तर आपल्या शरीराला खूप फायदा होतो. त्या मित्रांनो, आज आपण मसाला छास म्हणजे मसाला ताक घरच्या घरी कसं तयार करायचं, त्याचा मसाला कसा तयार करायचा ते आपण पाहणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरही करत जा तुमच्या मित्रांना. चला सुरुवात करूया. आपल्याला आज बनवायचे मसाला ताक, तेही घरच्या घरी. एकदम हॉटेलसारखं मिळणारं आणि शरीराला अतिशय थंडावा देणारं असे पदार्थ टाकून आपण ते तयार करणार आहोत. चला मित्रांनो, सुरू करूया आपल्या आजचा व्हिडिओ. मात्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साधारणपणे मित्रांनो, समजा मला 2 ग्लास ताक बनवायचं असेल तर त्यासाठी रेशो कसा आहे बघा. अर्धा कप जो आहे, अर्धा कप एकदम घट्ट दही, आणि दही शक्यतोवर आंबट असेल तर बरं, कारण की ताक बनवतो ज्यावेळेस आपण त्यावेळेस थोडं आंबट असलं पाहिजे. दही थोडं जास्त आंबट असलं, ताक थोडं त्यापेक्षा कमी आंबट होतं. त्यामुळे आंबट दही घेऊया आणि ते या मिक्सरच्या जारमध्ये आपण टाकणार आहोत. तर हे आंबट दही आहे ते मी टाकतोय, घरीच बनवलेलं दही आहे. आता मित्रांनो, या दह्यामध्ये नेमकं आपल्याला काय टाकायचं आहे तर कोथिंबीर जी आहे ही थोडी घालूया. कोथिंबीर यामध्ये टाकतोय. एक मिरची मित्रांनो, हिरवी मिरची, ती मी याच्यामध्ये टाकतोय. त्याचप्रमाणे जिरेपूड खूप महत्त्वाची, ती सुद्धा आपण घरी तयार करू शकतो. काही जिरं घ्या, ते भाजून घ्या जरा, आणि त्याचं वाटण करून घ्या. मिक्सरमध्ये केलं तरी चालेल किंवा असं जरी केलं तरी चालेल, आणि ते टाकून द्या यामध्ये. ओके, अशा पद्धतीने हे इथे टाकायचं आहे. हे टाकल्यानंतर मित्रांनो, काळी मिरी असते आपल्या घरामध्ये, तिलासुद्धा क्रश करून घ्यायची. आता इथे मी ठेवली होती, तिला मी थोडी क्रश करून घेतो. अशी क्रश केल्यानंतर ही काळी मिरी फक्त 2-3 दाणे जरी असेल तरी चालतील, हे टाकून देऊया याच्यामध्ये. ओके, साधारणपणे अंदाज जो आहे माझा हा 2 ग्लास बनवण्याचा आहे. यासाठी काय केलं मी तर मोठा अर्धा कप दही घेतलं, त्यामध्ये जिरेपूड टाकली, त्याचप्रमाणे जी काळी मिरी आहे त्याचा चुरा टाकला आहे, एक मिरची, कोथिंबीर, आणि यामध्ये आपण घालणार आहोत आता पुदिन्याची पाने. आता हा जो ताजा पुदिना आहे याच्यावरती 5-7 पानं जी मी याच्यामध्ये घालतोय, तर ही पानं मी याच्यामध्ये टाकली. अशा पद्धतीने ही पानंसुद्धा टाकली. आणि यामध्ये मित्रांनो, हे जे आहे हे साधारणपणे अर्धा ग्लास झालं आहे, आणि यामध्ये अर्धा ग्लास आपण पाणी टाकणार आहोत. ते पाणी चिल टाकायचं आहे. पाणी अतिशय चिल टाकायचं आहे, अतिशय थंड असलेलं पाणी टाकायचं आहे. अर्धा ग्लास आपल्याला बघा 2चा रेशो करतोय, 2 ग्लास बनवणार आहोत आपण. त्यासाठी आता हे 1 कप झालं असेल, आणि हे दुसरा कप म्हणजे 1 ग्लास जे आहे ते पूर्ण झालं आहे. ओके, आता हे जे आहे यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ. आता मीठ मात्र मित्रांनो, सेंद्रिय नमक जे आहे ना ते टाका. शक्यतोवर ते वापरलं तर अतिशय चांगले आपल्या शरीरासाठी. नसेल तर मग आपलं साधं मीठही आपण वापरू शकतो. तर ते साधारण टाकतो मी चवीप्रमाणे 1 चमचा. हे बघा, अशा पद्धतीने हे जे हे यामध्ये मी घालतोय. तुमच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय. आणि हे जे मिश्रण आहे आता आपण हे तयार केलेलं, याला आपण काय करूया, पूर्ण ग्राइंड करून घेऊया मिक्सरमध्ये. मी ते ग्राइंड करून घेतलं आहे. आता आपण बघूया. खूप सुंदर झालं आहे बघा, अतिशय छान वास येतो आहे मसाल्याचा. आणि यामध्ये आता आपण 1 ग्लास चिल पाणी टाकायचं. लक्षात घ्या, अतिशय थंड पाणी याच्यामध्ये आपण टाकायचं आहे. ते टाकतो मी. पाणी टाकून या पद्धतीने 2 ग्लास ताक जे मी तयार केलं आहे, आता याला आपण सर्व करूया. त्याआधी जे छास जे किंवा ताक जे हे थंडच खूप छान लागतं. त्यामुळे आईस क्यूब जर तुम्हाला आवडत असतील तर टाकून घ्या. वास तर अतिशय सुंदर येतो आहे, कारण की याच्यामध्ये आपण सगळं काही टाकलेलं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा, तुम्हाला नक्की आवडेल. आता हे जी छास आहे किंवा ताक आहे ते मी टाकतो याच्यात. या पद्धतीने आपण थोडं डेकोरेट करूया. आणि हे मसालेदार छास जे हे अतिशय शरीराला आवश्यक आहे. नक्की बनवा या उन्हाळ्याच्या दिवसात. आणि मित्रांनो, या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. टेक केअर, गुड बाय.